आज प्रत्येकाच्या हातामध्ये मोबाईल आहे, पण या मोबाईलचा उपयोग कसा होतोय तर खूप सारे लोक मोबाईलचा उपयोग हा एंटरटेनमेंटसाठी करतात. यामध्ये आपला मोस्ट ऑफ द वेळ वाया जातो. बट तुम्ही अजून एक गोष्ट ऑब्झर्व केली आहे का की ह्या मोबाईलमधून मॅक्झिमम ऑनलाईन खरेदी होते किंवा ऑनलाईन परचेसेस होत आहेत आणि ह्याचं प्रमाण खूप जास्त आहे. मग तुम्ही नक्की कोण आहात? तुम्ही खरेदी करणारे आहात का तुम्ही विक्री करणारे आहात? जर तुम्हाला ॲमेझॉन, फ्लिपकार्ट, मिशो किंवा तुमच्या स्वतःच्या वेबसाईटवर ई कॉमर्स बिझनेस सुरू करायचा असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. तो तुम्हाला नक्कीच या बिझनेसबद्दल खूप सारी इन्फॉर्मेशन्स प्रोव्हाइड करेल. मग पहिला प्रश्न हा आहे की ई कॉमर्सच का? जर तुम्ही बघितलं असेल तर आजकाल लाखो करोडो लोक ऑनलाईन खरेदी करत आहेत. यामध्ये सगळ्यात महत्त्वाचा पार्ट जो आहे तो लो इन्व्हेस्टमेंट आहे, मॅक्झिमम रीच आहे आणि याची स्केलेबिलिटी खूप जास्त आहे. त्यामुळेच ई कॉमर्स बिझनेस हा सक्सेसफुल आहे आणि मॅक्झिमम नवीन नवीन स्टार्टअप्स त्यामध्ये येत आहेत आणि एक स्मार्ट बिझनेस मॉडेल म्हणून हा समोर येत आहे. पण ई कॉमर्स बिझनेस सुरू करताना आपण काही गोष्टींकडे लक्ष देणं खूप जास्त गरजेचं आहे. तर त्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचा पार्ट्स कुठला आहे तर त्यामध्ये जर तुम्ही बघितलं असेल तर टिप वन जर बघितली तर आहे प्रॉडक्ट रिसर्च. म्हणजेच काय तर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे की तुम्हाला कुठला प्रॉडक्ट ऑनलाईन विकायचा आहे. मग यासाठी तुम्ही काय रिसर्च केलेला आहे, त्यासाठी तुम्ही काय बघितलं पाहिजे तर सगळ्यात पहिल्यांदा तुम्ही ही गोष्ट बघितली पाहिजे की मार्केटमध्ये डिमांड कुठल्या प्रॉडक्टला आहे, ज्यामध्ये कॉम्पिटिशन पण कमी आहे आणि प्रॉफिट मार्जिन पण जास्त आहे. एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा, जर प्रॉडक्ट चांगला असेल किंवा जर प्रॉडक्ट हा मॅक्झिमम सेलेबल असेल तर तो तुम्हाला मॅक्झिमम प्रॉफिट जनरेट करून देईल. तुमचा बिझनेस हा चालू होण्याच्या वेळेलाच अर्ध यश तुम्ही मिळवलेला असेल. दुसरा पार्ट्स आहे राईट सिलेक्शन ऑफ प्लॅटफॉर्म्स. म्हणजेच काय की तुम्ही तुमचा प्रॉडक्ट सेल करण्यासाठी कुठला प्लॅटफॉर्म सिलेक्ट करताय. तुम्ही तुमच्या स्वतःच्या वेबसाईटवर प्रॉडक्ट सेल करत आहात का तुम्ही ॲमेझॉन, फ्लिपकार्ट, मिशो यांसारख्या वेबसाईटवर तुमचे प्रॉडक्ट सेल करत आहात. तर अशा वेळेला जर तुम्ही तुमचा प्रॉडक्ट हा न्यू असेल किंवा तुम्ही मार्केटमध्ये नवीन असाल तर अशा वेळेला तुम्ही तुमचा प्रॉडक्ट हा ॲमेझॉन, फ्लिपकार्ट किंवा मिशो या प्लॅटफॉर्मवर सेल करा. त्याच्यामागचं महत्त्वाचं कारण काय आहे तर या प्लॅटफॉर्मवर ऑलरेडी क्लायंट्स अवेलेबल आहेत. त्यामुळे तुम्हाला नवीन क्लायंट्स शोधावे लागणार नाहीत आणि त्यानंतर जेव्हा का तुम्ही त्यामध्ये स्टेबल झालात तर त्यानंतर तुम्ही हळूहळू तुमचा प्रॉडक्ट हा तुमच्या स्वतःच्या वेबसाईटवर मायग्रेट करा आणि त्यातनं D2C ब्रँड क्रिएट करा. पण यासाठी तुमचा ब्रँड क्रिएट होणं खूप जास्त गरजेचं आहे. पुढची टिप्स कुठली आहे तर GST आणि लिगल कॉम्प्लायन्सेस. नेहमी लक्षात ठेवा, तुम्हाला जर लॉंग टर्म बिझनेस प्रॉस्पेक्टिव्ह बघायचा असेल, तुम्हाला एक लॉंग टर्म स्केलेबिलिटी क्रिएट करायची असेल तर तुम्हाला ई कॉमर्स बिझनेस क्रिएट करताना GST, बँक अकाउंट आणि बेसिक लिगल कॉम्प्लायन्सेस करणे गरजेचं आहे. लॉंग टर्म बिझनेससाठी हे एक फाउंडेशन आहे असं लक्षात ठेवा. तुमचं जर फाउंडेशन स्ट्रॉंग असेल तर डेफिनेटली तुम्ही तुमच्या बिझनेसमध्ये सक्सेसफुल होता. ही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे. टिप नंबर 4 काय आहे तर टिप नंबर 4 आहे तुमचे प्रॉडक्ट लिस्टिंग आणि तुमचे फोटोज. तुम्ही कुठले प्रॉडक्ट परचेस करताल किंवा तुम्ही जेव्हा ई कॉमर्स परचेस करत असता तेव्हा तुम्ही ते प्रॉडक्ट बघू शकत नाही, त्यामुळे किंवा तुमचा कस्टमर हे प्रॉडक्ट बघू शकत नाही. मग अशा वेळेला जो फील आहे किंवा जो स्पेसिफिकली प्रॉडक्ट विजिबिलिटी आहे ही सगळ्यात इम्पॉर्टंट ठरते. त्यामुळेच काय होतं की जर तुम्ही तुमच्या प्रॉडक्टची इमेजेस, प्रॉडक्टचे फोटोज जर क्लिअर ठेवले, त्याला प्रॉमिनंट स्ट्रॉंग टायटल्स युटिलाइज केली, त्याला प्रॉपर डिस्क्रिप्शन्स दिलं तर ॲटोमॅटिकली तुमच्या प्रॉडक्टची व्हिजिबिलिटी वाढणार आहे, मॅक्झिमम एंगेजमेंट क्रिएट होणार आहे आणि त्यामुळे काय होणार आहे तुमच्या प्रॉडक्टची सेलिंग वाढणार आहे. ॲटोमॅटिकली त्याचा फायदा काय होणार आहे, ॲटोमॅटिकली त्याचा फायदा तुमच्या प्रॉडक्ट सेलवर होणार आहे. ही गोष्ट नेहमी लक्षात ठेवा. काही पैसे सेव्ह करण्यासाठी तुम्ही तुमच्या प्रॉडक्टचे क्लिअर नसलेले फोटोज वापरले किंवा तुम्ही पर्टिक्युलरली खराब लिस्टिंग्स केली तर डेफिनेटली त्याचा इम्पॅक्ट तुमच्या सेल्सवर होणार आहे आणि जर तुमचा सेल्स नसेल तर डेफिनेटली काय होईल तुमचा बिझनेस थांबून जाईल. पुढची कुठली टीप आहे तर पुढची टीप आहे इन्व्हेंटरी अँड डिलिव्हरी. ओके, इन्व्हेंटरी अँड डिलिव्हरीची ॲक्टिव्हिटीज काय आहे की इन्व्हेंटरी म्हणजे काय तर इन्व्हेंटरी म्हणजे स्टॉक. जर तुमचा स्टॉकच अवेलेबल नसेल तर डेफिनेटली काय होणार आहे सेल्स थांबणार आहे. तर नेहमी लक्षात ठेवा की जेव्हा आपण पर्टिक्युलरली फोकस करतो ई कॉमर्स बिझनेसला तर तुमच्याकडे एक सफिशियंट स्टॉक असणं गरजेचं आहे.
सो जेव्हा पण क्लायंट काही रिक्वायरमेंट करेल किंवा जेव्हा पण क्लायंट काही ऑर्डर करेल तेव्हा ॲटोमॅटिकली तुम्ही ते इझिली त्या स्पेसिफिक टाईम इंटरवलमध्ये तुम्ही ते डिलिव्हर करू शकता. टिप नंबर 6 कुठली आहे तर प्राइसिंग अँड ऑफर. प्राइसिंग अँड ऑफरच्या कन्सेप्ट्समध्ये काय आहे तर तुम्ही एक गोष्ट बघितली असेल, जर तुमच्या प्रॉडक्टची प्राइस जर जास्त असेल तर कस्टमर ते प्रॉडक्ट जास्त घेणार नाही आणि जर तुमच्या प्रॉडक्टची कॉस्ट कमी असेल तर तुमचं प्रॉफिट मार्जिन कमी होईल. मग अशा वेळेला आपल्याला काय करायला लागतं, अशा वेळेला आपल्याला प्रॉडक्टच्या रिलेटेड रिसर्च करायला लागेल की आपण कुठल्या प्रॉडक्ट्समध्ये मॅक्झिमम डिलिव्हरी करू शकतो ज्यामध्ये आपल्याला प्रॉफिट पण होईल आणि आपल्याला मॅक्झिमम क्लायंट्स पण मिळून जाईल. ह्याबरोबर एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा की तुम्ही जेव्हा ऑफर देत आहात तेव्हा अशा ऑफर द्या की ज्या तुमचं नुकसान करणार नाही. नाहीतर लोक काय करतात किंवा मॅक्झिमम लोक जेव्हा स्टार्टअप्स क्रिएट करतात तेव्हा ती एक चूक करतात की ते अनवॉन्टेड ऑफर देत राहतात मॅक्झिमम क्लायंट बुल करण्यासाठी, बट त्याने नुकसान तुमचं होतं आणि एक ठराविक कायमी इंटरव्हल नंतर तुमचा ई कॉमर्स बिझनेस बंद पडतो. टिप नंबर 7 कुठली आहे तर ब्रँडिंग अँड सोशल मीडिया. नेहमी लक्षात ठेवा की तुम्ही जेव्हा स्पेसिफिकली प्रॉडक्ट सेल करता, मग तुम्ही ते ॲमेझॉनवर सेल करत असाल किंवा इंस्टाग्रामवर सेल करत असाल किंवा पुढे जाऊन तुम्ही तुमची स्वतःची जरी वेबसाईट ओपन केली तर तुमचा एक ब्रँड क्रिएट होणं गरजेचं आहे. मग हे ब्रँड तुम्ही कसे क्रिएट करू शकता तर त्यासाठी तुम्हाला मॅक्झिमम सोशल मीडिया यूज करणं गरजेचं आहे. त्याचबरोबर जर तुम्ही चेकआउट केलं, तुम्ही जर वेबसाईट असेल तुमची स्वतःची तर तुमचं सर्च इंजिन ऑप्टिमायझेशन असणं गरजेचं आहे. का तर ही अद्या काळाची गरज आहे. तुमची जेवढी जास्त मॅक्झिमम व्हिजिबिलिटी होईल तेवढे जास्त स्पेसिफिकली तुम्हाला मॅक्झिमम ट्रॅफिक जनरेट होईल. त्यामुळे तुम्हाला ब्रँडिंगच्या प्रॉस्पेक्टिव्ह इंस्टाग्राम, फेसबुकवर रील्स यूज करणं गरजेचं आहे. ओके, का? कारण की लोकांना तुमचं नाव लक्षात राहणं गरजेचं आहे. सो अशा वेळी तुम्ही जर ब्रँडिंग क्रिएट केलं तर डेफिनेटली तुमचा प्रॉडक्ट सेल व्हायला मदत होईल. तुम्हाला मॅक्झिमम ट्रॅफिक जनरेट होईल, मॅक्झिमम व्हिजिबिलिटी क्रिएट होईल, मॅक्झिमम सेल्स वाढेल. सगळ्यात महत्त्वाचा जो पार्ट्स आहे जो ई कॉमर्स बिझनेसमध्ये तो आहे कस्टमर सपोर्ट्स अँड रिव्ह्यू. एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा, एक हॅपी कस्टमर तुम्हाला 10 नवीन कस्टमर देत असतो. जर तुम्ही ई कॉमर्सचा ट्रेंड बघितला, जर तुमच्या वेबसाईटला जर 10 लोक व्हिजिट करत असतील तर त्यातली रिटेन क्लायंट्स किती आहेत तर हे प्रपोर्शन हे 30% असतं फॉर द फर्स्ट टाईम. म्हणजे जर 100 लोक व्हिजिट करत असतील तर त्यातली 30% लोकच तुमचा प्रॉडक्ट परचेस करतात. सेकंड टाईम हेच प्रपोर्शन 50% डिक्रीज होऊन 15% होतं. तिसऱ्या वेळेला हेच प्रपोर्शन डिक्रीज होऊन 7 to 6% पर्यंत येतं. आणि आफ्टर 4th ॲक्टिव्हिटीजमध्ये जेव्हा तुम्ही चेकआउट करता तेव्हा तो तुमचा लॉयल कस्टमर क्रिएट होतो आणि 5th ॲक्टिव्हिटीजमध्ये तो तुमची ॲडव्होकसी करतो. म्हणजेच तो तुमच्या प्रॉडक्टची, तुमच्या पर्टिक्युलर ई कॉमर्स बिझनेसची रेफरन्सेस देतो. म्हणजेच काय, जर तुम्हाला तुमचा बिझनेस लॉंग टर्म प्रॉस्पेक्टिव्ह बघायचा असेल तर तुम्हाला कस्टमर रिटेन्शन ठेवणं गरजेचं आहे. मग कस्टमर रिटेन्शनसाठी तुम्ही काय करू शकता तर सगळ्यात महत्त्वाचा पार्ट्स आहे गुड सर्व्हिस अँड गुड रिव्ह्यू. म्हणजेच ह्यासाठी तुम्ही काय करा की रिव्ह्यू घेण्यासाठी चांगल्या सर्व्हिसबरोबरच लोकांना काही ऑफर्स द्या, जेणेकरून काय होईल, जेणेकरून तुम्हाला रिव्ह्यूज पण मिळतील आणि तुम्ही सर्व्हिसमुळे तो एक तुमचा परमनंट क्लायंट बेस जनरेट होऊन जाईल. ओके, सो हा जो मेनली तुम्ही सगळी इन्फॉर्मेशन बघितली इट्स रिलेटेड टू द ई कॉमर्स. मग यामध्ये तुम्ही जर आत्ता अजून पण विचार करत असाल की अरे मी बिझनेस कुठला करू, काय करू, तर तुम्ही विचारच करत बसा. कारण की ऑलरेडी लोकांनी ही गोष्ट चालू केलेली आहे. तुमचे कॉम्पिटिटर्स, तुमचे मित्र, तुमचे फ्रेंड्स ऑलरेडी ई कॉमर्स बिझनेस करत आहेत. मग आज एक गोष्ट नक्की लक्षात ठेवा की तुम्ही आजच सुरुवात करा. एक प्रॉडक्ट, एक प्लॅटफॉर्म आणि तुमची ॲक्शन हीच तुम्हाला सक्सेसकडे घेऊन जाणारे आहे. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा आणि कॉमेंटमध्ये आम्हाला नक्की लिहा की तुम्हाला कुठला प्रॉडक्ट विकायचा आहे किंवा तुम्हाला कुठला प्रॉडक्ट विकायचा तुम्ही विचार करत आहात. मग तुम्ही स्वतः विचार करत आहात किंवा तुम्ही तुमचे फ्रेंड्स मिळून कुठला प्रॉडक्ट विकू शकत आहात तर याचा आम्हाला नक्कीच कॉमेंट करा. आमची टीम तुम्हाला कनेक्ट करेल आणि त्यामध्ये तुम्हाला नक्कीच गाईड करेल. थँक्स.